हॅलो, महालक्ष्मी टॅरोट चॅनल फॅमिलीमध्ये तुमचे स्वागत आहे. कसे आहात? आशा आहे तुम्ही सगळेजण चांगले असाल, सुखरूप असाल, आरोग्य संपन्न असाल. आज आपण बघणार आहोत की आपल्या आयुष्यात ना दुःख आणि सुख हे दोन्हीही चालू असतात. सुखामध्ये आपल्याला कळत नाही कधी वेळ निघून गेलेली, आणि दुःखाचा काळ जो असतो ना खूप मोठा वाटतो. का वाटतो? कारण त्यामध्ये आपल्याला सहन करावे लागतात, त्रास होतो. त्यामुळे दुःखाचा काळ हा सगळ्यांनाच मोठा वाटतो. तर आपल्या आयुष्यात कधीकधी असं होतं की आपण खूप प्रयत्न करतो, खूप मेहनत करतो, पण तरी पण आपल्याला यश मिळत नाही. आता हे यश का मिळत नाही? कारण काय आहे? कुठे चुकत आहो? काय करत आहो आपण? या सगळ्यांचे आज आपण बघणार आहोत. तर आजचा टॉपिक हा आहे की तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे. तर चला बघूया. Angels, please help me, guide me. माझ्या व्यवस्थेला सांगा, गाईड करा. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुमच्या आयुष्यात यश मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे. तर तुम्हाला हे करावे लागणार आहे की सगळ्यांशी प्रेमाने बोलावे लागणार आहे, सगळ्यांशी प्रेमाने वागावे लागणार आहे. तुम्हाला कधीकधी खूप राग पण येतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे पाहिजे ते मिळत नाही आहे, तुमची इच्छा पूर्ण होत नाही. हे सगळं बघून तुम्हाला कधीकधी राग पण येतो, पण राग करायचा नाही. कारण कधीकधी काय असते, आपण रागाच्या भरात आपण हे विसरून जातो की आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. रागामध्ये आपलं डोकं चांगलं चालत नाही. त्यामुळं राग जर येत असेल तर रागावर कंट्रोल करण्याची गरज आहे, सगळ्यांशी प्रेमानं वागण्याची गरज आहे, असंही इथे दिसत आहे. आता तुम्ही म्हणशाल की रागाचा आणि यशाचा काय संबंध आहे? यशाचा आणि रागाचा हा संबंध आहे की तुम्ही सगळ्यांशी जर चांगले संबंध राखले, सगळ्यांशी जर तुम्ही चांगले राहिले, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सपोर्ट जास्त भेटेल, मार्गदर्शन जास्त भेटेल, गायडन्स जास्त भेटेल, आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न कराल. समजा तुम्ही कुणावर रागावले, तुमच्या आईवडिलावर रागावले किंवा तुम्ही तुमच्या बहिणी भावावर रागावले. आता तुम्ही रागावले हे तुमच्या डोक्यात राहते ना की तुम्ही राग करत आहे. आणि तुम्ही जर स्टुडंट असाल, अभ्यास करायला बसले, तर तुमच्या डोक्यात तेच येते की मी रागावलो, मी असं म्हटलं, मी तसं केलं, मी असं म्हटलं, आईवडिलांना असं म्हटलं, भावा बहिणीला असं म्हटलं, हे तुमच्या डोक्यात फिरत राहते. आणि मग तुम्ही अभ्यास कसा करणार? तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं होणार? तुम्ही रागावर कंट्रोल केलं तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन, फोकस वाढेल, आणि फोकस जर वाढला तर यश मिळण्यासाठी फायदा होईल, यश मिळेल ना. फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन या दोन गोष्टींच आपल्याला यश मिळते. यश मिळण्यासाठी तुम्हाला फोकस करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांशी चांगलं वागावे लागणार. भले तुम्हाला कितीही राग येत असेल तर रागावर कंट्रोल करण्याची गरज आहे, असंही इथे दिसत आहे. आणि तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जसं पाहिजे तसं यश मिळालेलं नाही, जसं पाहिजे तशी तुमची प्रगती झालेली नाही, असंही इथे दिसत आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत न्याय नाही मिळाला, पण येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता आहे, तुमच्या मनासारखं मिळण्याची शक्यता आहे, तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे, असंही इथे दिसत आहे. आणि तुम्ही ना अभ्यासही करा, जॉब करायचा असाल तर जॉबही करा, पण थोडा वेळ तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत घालवा. म्हणजे तुम्ही आईवडिलांसोबत, भावा बहिणीसोबत थोडा वेळ घालवा, त्यांच्यासोबत राहा, थोडं रिलॅक्स राहा. प्रत्येक वेळेस काम करू नका, कारण थोडा वेळ आपल्याला स्वतःलाही देता आला पाहिजे. स्वतःलाही तुम्ही वेळ काढा, आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढा. तुम्ही मॅरिड असाल, अनमॅरिड असाल, विवाहित असाल, अविवाहित असाल, तरी तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी वेळ काढा, कारण तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही, आणि त्यामुळे तुम्ही स्वतःही खुश राहत नाही आणि दुसऱ्यांनाही खुश होऊ देत नाही, अशी इथे शक्यता दिसत आहे. तर तुम्हाला यश मिळण्यासाठी हे पण अडथळे दिसत आहे. तर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर सगळ्याशी चांगले संबंध ठेवा, सगळ्याशी चांगले तऱ्हेने राहा, कारण तुमच्या आयुष्यात यश मिळणारच आहे तुम्हाला. पण तुम्हाला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन या दोन गोष्टीची जास्त गरज आहे, असं इथे दिसत आहे. त्याचबरोबर तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला न्याय मिळणार आहे. अजूनपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्हाला न्याय नाही मिळाला, तर येणाऱ्या
वेळेमध्ये तुम्हाला न्याय मिळण्याची बी शक्यता इथे दिसत आहे. तुम्ही काय करता, जेव्हाही कोणतंही काम करायची सुरुवात करताना तर तुम्ही प्लॅनिंग नाही करत, नियोजन नाही करत. नियोजनबद्ध जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला 100% 100% तुम्हाला यश मिळणंच आहे. पण तुम्ही नियोजनबद्ध प्लॅनिंग करून काहीच गोष्टी करत नाही. समजा आता तुम्ही काही नवीन स्टार्ट करत आहात, समजा तुम्हाला कोणता जॉब करायचा आहे किंवा बिझनेस करायचा आहे किंवा व्यवसाय करायचा असेल किंवा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, नवीन कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करायची असेल, तर तुम्ही प्लॅनिंग करा, नियोजन करा की तुम्हाला या वेळेत काय करायचं आहे, त्या वेळेत काय करायचं आहे, किती दिवसाचं प्लॅनिंग करायचं आहे. 1 महिन्याचं प्लॅनिंग करा, 2 महिन्याचं प्लॅनिंग करा, 3 महिन्याचं प्लॅनिंग करा. आणि 3 महिने झाल्यानंतर 1 महिन्याचं प्लॅनिंग केलं तुम्ही, तर 1 महिना झाल्यानंतर पुन्हा 1 महिन्याचं प्लॅनिंग करा, पुन्हा 1 महिन्याचं प्लॅनिंग करा. असं प्लॅनिंग करत करत तुम्ही तुमचं टार्गेट कंप्लीट करू शकता. तुम्हाला यश मिळण्यासाठी फायदा होईल. जर तुम्ही प्लॅनिंगच नाही केलं, बिना प्लॅनिंगचं तुम्ही वर्क केलं, बिना प्लॅनिंगचं तुम्ही काम केलं, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सक्सेस मिळण्यासाठी अडथळे येतील असंही इथे दिसत आहे. तर तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे असंही इथे दिसत आहे. त्याचबरोबर तुमची विल पॉवर खूपच स्ट्रॉंग आहे, तुमची इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे असंही इथे दिसत आहे. त्या इच्छाशक्तीचा आपण यूज पण केला पाहिजे, कारण तुम्ही त्या इच्छाशक्तीचा यूज करत नाही, प्लॅनिंग करत नाही, फोकस करत नाही. त्यामुळे तुम्हाला यश मिळवण्यात अडथळे येत आहेत. तर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर प्रॉपर प्लॅनिंग करावी लागणार आहे. आणि मूडी नेचर नसला पाहिजे. म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा अभ्यास करायचा, जेव्हा वाटलं तेव्हा काम करायचं, जेव्हा नाही वाटलं तेव्हा बसायचं, असं बिलकुल करायचं नाही. करायचं असेल तर परफेक्ट करायचं आहे. आणि तुम्हाला कधी कधी आळस पण येईल, कंटाळा पण येईल, हे काय करावं लागत आहे मला, पण त्या आळसालाही मात करावी लागणार आहे, त्या कंटाळावरही मात करावी लागणार. तेव्हाच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यात यश मिळवणार आहात असंही इथे दिसत आहे. तसं पाहिलं तर तुमचा स्वभाव खूपच भोळा आहे. तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवता, पण असं करायचं नाही. आजकालची जनरेशन पाहिली, आजकालची लोक पाहिले तर हे लक्षात येते की कोणावरही आपण इतक्या लवकर ट्रस्ट करायचा नाही, विश्वास करायचा नाही. कोणी कधी कधी मिसगाईड बी करू शकते, तर त्याच्यावर विश्वास नाही करायचा. तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुम्ही गायडन्स घ्या, प्रॉपर गायडन्स, चांगल्या लोकांकडून गायडन्स घ्या की तुम्ही कुठे कमी पडत आहे, तुम्हाला काय करण्याची गरज आहे, ह्या सगळ्याची माहिती चांगल्या प्रकारे घ्या आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळण्यासाठी मदत होईल. जेव्हा तुम्हाला यश मिळत, तुम्ही कठोर परिश्रम करा, पण त्याचबरोबर सत्याच्या मार्गाने चाला. सत्याच्या मार्गाने गेलं तर तुम्हाला वेळ लागेल, पण तुम्हाला यश हे मिळणार आणि ते टिकून राहणार. तुम्ही शॉर्टकट मार्ग निवडला यश मिळवण्यासाठी, तर तुम्हाला तात्पुरतं यश मिळेल आणि नंतर निघून जाईल. जर तुम्ही सत्याच्या मार्गाने जर गेले, यशस्वी झाले, खूप मेहनत केली आणि प्रॉपर प्लॅनिंग केलं, आणि त्यामुळे तुम्हाला जी यश मिळणार आहे ते कायमस्वरूपी टिकणारं यश मिळणार आहे. आणि तुम्ही शॉर्टकट मेथडचा यूज केला, कोणाला पैसे देऊन, कोणाला लग्गा लावून जर तुम्ही नोकरी मिळवली, तर ती नोकरी तुम्हाला टिकवता आली पाहिजे ना. तुम्ही नोकरी मिळवू शकाल, पण नोकरी टिकवण्यासाठी जे स्किल लागते, जे कौशल्य लागते, तर तुमच्याकडे राहणार नाही. तर तेव्हा तुम्ही शॉर्टकट मार्गाचा उपयोग नका करू आणि तुम्हाला यश मिळेल, यात काही दुविधा नाही आहे. तुम्हाला यश मिळेल, पण तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे. तुमची विल पॉवर, तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग आहे, ती अजून वाढवण्याची गरज आहे. तुम्हाला 100% सफलता मिळेल, सक्सेस मिळेल, यात काही वाद नाही आहे. आणि तुम्हाला जेव्हा यश मिळेल ना, जेव्हा तुमच्या मेहनतीनं तुम्ही ते यश कमावाल ना, तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल, स्वतःला संतुष्टी वाटेल, संतोष वाटेल, समाधान वाटेल, शांती वाटेल की मी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं करू शकले, याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर द्विगुणित होईल असाही इथे दिसत आहे. तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणे गरजेचेच आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. चला, बाय बाय.